ते थांब असता नाही आधीपासून बघा. कसं आहे पब्लिक, बाकी सगळं मजेत ना. तर लय दिवसापासून म्हणत होते की हरिहरगडला फिरायला जायचं. मग काय आलो हरिहरगडला, पावती फाडली. मग काय बघतो काय एकाच नंबर झकास मध्ये असं हरिहरगडाचं नाव टाकलं होतं. लागलो गड चढायला. म्हणलं अमित लहानला काय रे काय म्हणणे तो आला तर आम्ही दोघं काय म्हणतो अमित काय म्हणतोय आला काहीच बोलला रे भाऊ. दोन टांगावर चढून आला कुठं नाही लागले सारं आणि लगेच घ्यायला पाणी बॉटल घ्यायला. काहीच म्हणणं नाही. आता आलतो हा रात झाली तरी चालतो चढायची. परत मग गेली होती. म्हणलं आलोच काय इडून तर बराच वर जायचे अजून. कोणता इडी प्यायला बसला होता काय मासे दुकड बाकी वांदर सायना आपली जमात निघाली होती. वांदर सायण्यासाठी एक फॉलो हो म्हणला नीट चला, एखादा पडला तर मोडूनच जाईल. मित्रांनो सध्या दुसऱ्या टप्प्यावर आलोय. अजून लय टप्पा बाकी आहेत. मग किती काय माहिती. उठा मतलब हार के आपका हीरो. कशात काय इडे दमून गेला होता. मग काय आलो पुढं येऊन वर पाहिला डबल्याचा खाली पाहिला. मग म्हणला यार बापरे इडून पडलं तर मोडून तर अलग जाईल पण पेटवा हाडूक सुद्धा नाही सापडणार. ऐक खरा नाही रे जाम दगदग हो राहिला आता. बाकी सागरीची माकड चेकिंग घेत होता. माकडांनी तर मी इडले 10 पैकी 10 नंबर दिले. साली विस करायची गरजच नाही. अरे खिशात दात घालून चेक करीत बाकी वरून खाली पाहताना एक नंबर लुक दिसते. 2 मिनिटं इथं उभा राहिला निघालो. वाटत होता असं काही स्वर्गातूनच चालत असं काही. इकडे एक मित्र येतो बघा ना काय म्हणते या मजा आली त्याची राव. 1.5 लाख रुपये घेऊन चाललोय. 80,000चा आयफोन, बाकीचे 30,000चा फोन आणि 20,000चा. 1.5 लाख घेऊन चाललोय गोट्यांपाशी. 3.5 कोटीच्या गोट्यांजवळ 1.5 लाख रुपये. काय वाटलं मित्र आपले फॉलोअर्स भेटले त्यांच्यासमोर बोलून निघालो वरती. पायऱ्या बिऱ्या सगळ्या चिकट होऊन गेला होत्या. मग काय वरती आलो थोडा वेळ बसलो सगळ्यांशी गप्पा बिप्पा मारल्या. तिकडे ढगडाग टेकून गेला काहीच नाही आता वर चला घरी. बाकी माकडांचा बरं भाऊ गरमाची फुल एसीची मजा घेत होती दगड बसून. आणि आमची माकडं अशी दमून गेला का जसं काही नाही माउंट एव्हरेस्ट चढून आले वर काय राव. लास्ट पॉइंटला काय पाय भेटो नाही तर ना भेटो पण एक गोष्ट आहे त्या दगडा अजून उभे आहेत. हरिहरगडला आलो होतो तर इकडे दगडा रचायचा काय सीन आहे. कोणाला माहित असेल तर नक्कीच कमेंट मध्ये सांगा काय असं. 4-5 टांगर टाकत पुढे आलो. या 2-3 हवद्या पहिले पुढे कायच नव्हतं. मग काय निघालो घरी. मित्रांनो हरिहरगड आपला पुरा फिरून झालेला आहे. तर भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. तर फॉलो करायला विसरू नका. विशाल जाधव.